नमस्कार मित्रांनो, आपण आहात मराठी स्टोरी टेलर या चॅनलवर आणि आजपासून सुरू होतोय एक नवीन थरारक अध्याय, संडे सेगमेंट मनाच्या सावल्या. इथे आपल्याला ऐकायला मिळतील अशा लघुकथा ज्या सुरुवातीला वाटतात भयानक पण शेवटी उलगडतात त्यांच्या मागचं विज्ञानाचं रूप. कारण भय जिथं संपतं, विज्ञान तिथं सुरू होतं. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या या कथेला. आजच्या या लघुकथेचं नाव आहे भिंतीवरचा मुलगा. तो अलीकडेच एका जुन्या हॉस्पिटलमध्ये नोकरीला लागला होता. रात्रपाळीत तो एकटाच असायचा आणि तेव्हाच ती सुरुवात झाली. भिंतीवर एक मुलगा दिसू लागला. दाढीविना चेहरा, फिकट डोळे आणि हलकी हसू सदृश्य मुद्रा. तो मुलगा त्याला कुठेतरी पाहिल्यासारखा वाटायचा, पण लक्षात यायचं नाही. रोज रात्री तो मुलगा वेगवेगळ्या भिंतीवर दिसायचा. कधी स्टोर रूम मध्ये, तर कधी कॉरिडॉरच्या टोकाला, कधी रेकॉर्ड रूम जवळ, तर कधी कुठे. काही वेळानंतर तो मुलगा फक्त भिंतीवरच नाही तर आरशातही दिसू लागला. एकदा त्याने फोन काढून फोटो काढायचा प्रयत्न केला, पण फोटोमध्ये काहीच नव्हतं. काळजी वाढली, झोप उडाली आणि शेवटी एक दिवस त्याला आठवले, हा मुलगा म्हणजे त्याचा लहानपणी मृत झालेला सावत्र भाऊ. कधी बोलला नव्हता तो याच्याशी आणि आता बोलत होता भिंतीवरून. चला पाहूयात या लघुकथेमध्ये दडलेलं विज्ञान. ही होती ट्रॉमा ट्रिगर्ड व्हिज्युअल हॅल्युसिनेशन ची केस. अतिशय ताण, झोपेचा अभाव आणि दडपलेली जुनी अपराध भावना यामुळे त्याच्या मेंदूने एक अनरिझॉल्व्ड मेमरी लूप सुरू केला. मेंदूने एक काल्पनिक प्रतिमा निर्माण केली जिच्यामध्ये तो स्वतःच्या भूतकाळाशी संवाद करत होता. पण ज्या क्षणी त्याने हे ओळखले, प्रतिमा नाहीशी झाली. वास्तविक पाहता भिंतीवर कोणीच नव्हते, पण त्याच्या मनाच्या भिंतीवर एक शोध घेणारा चेहरा कायम होता. कधी कधी आपल्या सर्वाधिक भीतीदायक दृश्यांची सुरुवात बाहेरून होत नाही, ती होते आपल्या आतून. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. अजून अशा कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कधी तुम्हालाही असं काही अनुभव आलाय का? खाली कमेंट मध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूयात पुन्हा पुढच्या नवीन भागात. तोपर्यंत काळजी घ्या, कारण पुढची सावली तुमची असू शकते.